नमस्कार. 5-1 वर्षांपूर्वी बाबांच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या स्मृतीनिमित्तानं ज्ञानेश्वरीतील काही विचारांचं चिंतन मनन प्रकट स्वरूपात मांडण्याचा उपक्रम बहुत सुकृताची जोडी ह्या शीर्षकाखाली मी सुरू केला. चिंतनाचे विषय जसजसे सुचत गेले तसे तसे ते काहीशा नियमितपणे मांडत गेले. मध्यंतरी 1 वर्षभर विश्राम घेतला. चिंतन चालू होतं, पण ते लिखाणाच्या स्वरूपात येत नव्हतं. ह्या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत काही विषयांवर लिखाण घडलं, पण त्यानंतर 6-7 महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा काही विषय घेऊन आपल्याशी संवाद साधावा असं वाटलं. या मधल्या कालावधीमध्ये खरं तर गेली 2-2.5 वर्ष ज्ञानेश्वरीच्या संदर्भात आणखी एक उपक्रम मी केला. त्यामागची माझी भूमिका भावना थोडक्यात मांडते आणि मग आजच्या विषयाला सुरुवात करते. ह्या 2-2.5 वर्षांच्या काळात मी ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहून काढली. हे मी का करते आहे ह्याचं उत्तर सुरुवातीला माझ्याकडे नव्हतं. अजूनही तितकंसं स्पष्टपणे नाही, पण काही विचार मनात होते आणि जसजसं लिखाण घडत गेलं तसतसं विशेषतः 18व्या अध्यायापर्यंत पोचले तेव्हा त्याचा वेगळाच संस्कार मनावर घडत गेला. ज्ञानेश्वरीचं सौंदर्य आणखी उलगडत गेलं. श्री ज्ञानेश्वरी सेवा समिती नावाच्या संस्थेच्या अध्यक्षांनी ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी सोहळ्याला 725 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 700 ग्रंथ ज्ञानेश्वरी हस्तलिखित स्वहस्ताक्षरात लिहिल्या जाव्यात आणि अर्पण कराव्यात असं आवाहन करून तशा कोऱ्या वह्या उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या उपक्रमाला मोठाच प्रतिसाद मिळाला. 700चा आकडा केव्हाच ओलांडला गेला. आमच्या कॉलनीतल्या एका गृहस्थांनी जोडप्यांनी हा उपक्रम पार पाडला असं ऐकलं तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होते. ओळख नव्हती, ज्ञानेश्वरीचा धागा धरून गेले. ती माझी या उपक्रमाशी पहिली ओळख. माझी मामे बहीण माधुरी, तिच्या यजमानांनी ज्ञानेश्वरी लिहायला घेतली आहे असं मी ऐकलं होतं. त्या वह्या कुठे मिळतात हे माहीत असल्याचं तिच्या बोलण्यात आलं. माझ्यासाठी एक वही आणण्यासाठी मी तिला फोन केला. एका रविवारी सकाळी ती वही घेऊन घरी आली. ती, तिचा नवरा, तिचा तरुण देखणा मुलगा तिघंही कुठल्याशा सत्संगाला जाऊन आले होते. पांढरे शुभ्र वेश घातलेलं ते कुटुंब खरोखर प्रसन्नता घेऊन आलं, मनाला आनंदित करून गेलं. तिच्याशी बोलताना ज्ञानेश्वरी लिहायचं माझ्या मनात का आलं ह्याचं काहीसं प्रकट चिंतनच घडू लागलं. लिखाणाचा विचार मनात आला त्याचं एक कारण म्हणजे पूर्वी जसं व्हायचं तसं नियमित ज्ञानेश्वरी वाचन होत नव्हतं. थोड्याच ओव्या का होईना मी पूर्वी रोज वाचत असे. ते अलीकडे जवळजवळ बंद पडलं होतं. लिखाणाच्या निमित्तानं त्याला काहीशी शिस्त, सातत्य लाभेल असं वाटलं. लहानपणापासून मी बाबांची नित्य वाचनाची ज्ञानेश्वरी बघत आले. 2 भागात असलेली व्यवस्थित बाइंडिंग केलेली ती ज्ञानेश्वरी दादांनी, त्यांच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी त्यांना दिली होती. त्या ज्ञानेश्वरीतल्या सुरुवातीच्या अध्यायातील काही पानं कुणीतरी हाताने लिहून काढलेली होती. काळ्या शाईने लिहिलेली ती पानं, ते अक्षर इतकं सुंदर होतं असं अक्षर मी आजपर्यंत कुठे पाहिलेलं नाही. त्या ज्ञानेश्वरीतल्या छापील पानांपेक्षा ती हस्ताक्षरातली पानं देखणी दिसत होती. मी दादांना विचारलं देखील, कुणी लिहिली आहे ती पानं दादा? त्यांनी सांगितलं, त्यांच्या शाळेतल्या, ते एका शाळेचे मुख्याध्यापक होते, एका शिक्षकाकडून त्यांनी ती फाटलेली 3-4 पानं लिहून घेतली होती. त्याचं अक्षर अतिशय सुंदर होतं म्हणून. माझ्या डोळ्यांसमोरची ज्ञानेश्वरी केवळ त्या अक्षरांचं देखणेपण आठवत उभी राहते. मला स्वतःला लिखाणाची प्रक्रिया फार आवडते. शाईच्या पेननं चांगल्या अक्षरात काही लिहून काढावं, आवडलेली कविता उतरवून घ्यावी, वाचलेला संदर्भ टिपून ठेवावा
त्याच्या अनुषंगाने आलेले विचार लिहावेत, ही उर्मी अजूनही मला आनंद देते. अगदी नियमितपणे नाही, पण मी दैनंदिनी लिहिते. त्यात बहुतेक वेळा माझ्या व्यावसायिक आयुष्यातल्या वैद्यकीय घटनांबद्दल, त्यात प्रतीत होणाऱ्या मानवी जीवनाबद्दल विचार असतात. काही पत्र लिहिली जातात. ह्या सगळ्यातली लिहिणे ही क्रिया मला आवडते. आता तंत्रज्ञान स्फोटाच्या ह्या काळात ही हाताने लिहिण्याची कला अस्तंगत होऊन लागली आहे. मी सुद्धा आता बरंच लिखाण संगणकावरच करायला सुरुवात केली आहे. त्याचे अनेक फायदे आहेत हे नाकारता येत नाही. तरीसुद्धा दिसा माझी काही तरी ते लिहावे हा रामदास स्वामींचा उपदेश मनात पक्क घर करून बसला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी लिहिण्याचा विचार मनात आला तेव्हा मनाला एकदम उभारी आली. सुरुवातीला जमेल तसं रेंगाळत चाललेलं हे लिखाण गेल्या 4 महिन्यामध्ये झपाट्यानं पार पाडलं. लिखाणाची, लिहिण्याची आवड, स्वहस्ताक्षरात काही निर्माण केल्याचा आनंद, ज्ञानेश्वरीशी काहीशा नियमितपणे जवळीक, ह्या पलीकडे ह्या उपक्रमाचा काही दृश्य फायदा झाला का? नक्की झाला. ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा वाचतानाही त्यातल्या नवनवीन सौंदर्यस्थळाचं दर्शन मनाला आनंद देत असतं. त्यातलं काव्य, भाषेचं सौंदर्य, कल्पनेचा विरास, उपमा उत्प्रेक्षांचा चमत्कार, शब्दांचं सौंदर्य, ओव्यांची गेयता, विचारांची उत्तुंगता आणि त्याबरोबर असलेली सहज सुंदर नम्रता, ह्या सगळ्यांमुळे हृष्यामीच पुनः पुन्हा अशी आपली अवस्था होते. लिहित असताना हा आनंद आणखी वेगळ्या स्वरूपात भेटत राहिला. काही शब्दांचे अर्थ पुन्हा तपासले गेले, विचारांचा मागोवा घेतला गेला, काही व्याख्या नव्याने भेटल्या. विशेषतः 18वा अध्याय, ज्याला कलशाध्याय असं म्हटलं आहे ज्ञानदेवांनी, त्या अध्यायापर्यंत पोहोचेपर्यंत हा उपक्रम मी का सुरू केला हा प्रश्नही मनातून गळून पडला होता. गीतेचा साररूपानं आलेला विचार, गीतेचं महत्त्व, ज्ञानदेवांचं त्यावरचं विवरण, ह्या सगळ्यामुळे मनाला लाभलेलं चिंतन मननाचं साहचर्य वाढतच गेलं. पूर्वी वाचलेले समजलेले विचार आणखी नव्यानं प्रतीत होऊ लागले. अनेक शब्दांच्या, गुणांच्या व्याख्या फार प्रत्ययकारी आणि शास्त्रकाट्याची कसोटी लावून केलेल्या भावल्या. तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडूनी भिंती, आतले अर्जुनाकृती सुखची जेथ, किंवा ठाकून ज्ञेयाची शिव, पुरे जयाची धाव, किंवा तैसे नेणणे जे गेले ते जाणणेही नेले. किती मोठे विचार आणि किती संक्षिप्त आविष्कार आणि समजावण्याची अनोखी रीत. तैसेची बुद्धी का दिठी, जे तो देखो जाय किरीटी, ते देखणे दृश्य लोटी, देखतेची दावी. ऑब्झर्वर इज ऑब्झर्वड. माझ्या दुसऱ्या मित्रांनी जे कृष्णमूर्तींनी माझा हात धरलेलाच होता. ज्ञानेश्वरीकडे बोट दाखवून ते म्हणाले, तो काय म्हणतो आहे बघ. आपल्या बऱ्याच पारंपरिक स्तोत्रांमध्ये शेवटी स्तोत्र पठणाचे फायदे सांगितलेले असतात. बरेच ऐहिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक फायदे सांगितलेले असतात. ज्ञानदेव म्हणतात, वेद संपन्न असला तरी कृपण आहे, म्हणून वाटेल त्याला सेवन करण्यास योग्य होण्यासाठी वेद गीता रूपाने प्रकट झाला. आणि कुठल्याही प्रकारचं सेवन केलं असता गीता मात्र एकमेव आश्वासन देते, ते म्हणजे मोक्ष सुखाची प्राप्ती, ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान. कुठल्याही प्रकारचं सेवन असं म्हणताना ज्ञानदेव म्हणतात, अर्थाने मनात प्रवेश करून, श्रवणाने कानाला लागून, जपाच्या निमित्ताने मुखात वास्तव्य करून, किंवा गीतेचा पाठ जाणणारा आहे त्याच्या संगतीला राहून. आणि त्यानंतर ज्ञानदेवांनी म्हटलं आहे, गीता लिहोनी वहाणे पुस्तक मिशे.
18व्या अध्यायातल्या ह्या 1461व्या ओवीकडे माझं आजपर्यंत लक्ष गेलं नव्हतं. आता अचानक ह्या माझ्या उपक्रमाचा मतितार्थ माझ्या लक्षात आला आणि ज्ञानेश्वरी लिहोनी वाहणे पुस्तकमिशे ह्या माझ्या लिखाणाच्या क्रियेला एक वेगळाच संदर्भ मिळाला, एक वेगळंच परिमाण लाभलं आणि एक वेगळाच आनंद मला मिळून गेला. आता आपण ज्ञानेश्वरीतल्या एका विशेष विषयाकडे म्हणू. म्हणोनी विश्वपण जावे, मग माते घेयावे, ऐसा नव्हे आघवे सकटचिमी. माते, मला, परमेश्वराला भेटायचं असेल तर आजूबाजूच्या संसाराला, विश्वाला दूर सारलं पाहिजे. त्यानंतरच तपश्चर्या फळाला येऊन परमेश्वर प्राप्ती होऊ शकते, अशी काहीशी कल्पना साधकाच्या मनात असतेच. वर्तमानातल्या घटनांपासून दूर जाऊन हे आजूबाजूचं विश्व बाजूला सारलं की नंतर पलीकडे जाऊन काहीतरी आनंदाचं निधान भेटणार आहे, अशी सर्वसामान्य माणसाचीही कल्पना असते. आसपासच्या घडामोडींनी त्रस्त झालेल्या जीवाला ह्यापेक्षा वेगळं विसाव्याचं ठिकाण शोधायचं असतं. पण ज्ञानेश्वरीमधल्या या ओवीतून म्हणून विश्वपण जावे, मग माते घ्यावे, ऐसा नव्हे आघवे सकटचिमी असं म्हणताना ज्ञानदेव काही वेगळंच सांगतायत. सोडव रे बाबा या सगळ्या व्यापातून. सर्वसामान्य क्षणिक वैराग्यातून आलेला हा असाच एक उद्गार. दुःख नको आहे, त्रास नको, यातना नकोत, मनस्ताप नको आणि जोपर्यंत या संसारात आहे तोपर्यंत या सगळ्याबरोबरच जगावं लागणार. मग वैतागाने या साऱ्यातून सोडव बाबा अशी मागणी केली जाते. ह्यातून सुटका झाली तरच आनंदाचं सौख्याचं निधान भेटणार आहे, अशी मनाला आशा आहे. पण व्यवहारी जीवनामधले हे कष्ट आणि त्यातच अधूनमधून भेटणारे सौख्याचे क्षण हे मिळूनच सगळं जीवन नाही का? लौकिक अर्थानं अशिक्षित असलेल्या बहिणाबाई सुद्धा आपल्याला सांगतात, अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, कारण हा ससा संसार संसार आधी देवाचा इसार, माझ्या दैवाचा जोजार, मंग जीवाचा आधार. हे आयुष्य म्हणजे काय आहे? सुखदुःख काय आहे? माझ्या आसपास आणि माझ्या मनात चाललेल्या घडामोडी म्हणजेच जीवन का? का त्याच्या पलीकडे काही आहे? त्याचा अभ्यास करावा लागतो का? त्याच्यासाठी व्यवहारी जीवनातील काही गोष्टींचा त्याग करावा लागतो का? व्यवहारातलं जगणं आणि त्या पलीकडचं जगणं अशी विभागणी थोडीच असते. जगणं, असणं हे एकच असायला हवं. घरादाराचा, संसाराचा त्याग करून ईश्वराचा शोध घेणाऱ्यांच्या अनेक गोष्टी परंपरेने आम्हाला सांगितल्या आहेत. ते आयुष्य विलक्षणच आहेत, अद्भुत वाटतात. आपण त्यांना नमस्कार करतो. पण आपण आजूबाजूला पाहतो त्या घटनांचा मेळ कसा घालायचा ते कळत नाही. त्या वेगळ्याच आहेत. त्यामध्ये ऐन तारुण्यात कोमजलेलं आयुष्य आहे. अवघड निर्णय आहेत. वृद्धत्व, अपंगत्व सगळ्यांना, त्या व्यक्तीला, कुटुंबाला पांगळं करून टाकतात. आजार शरीराला आणि मनाला ग्रासून टाकतात. रोजची जगण्याची लढाई तर आहेच. चिंता आहे, आशा आहे, आणखीची हाव आहे. हे बापडी लोकसृष्टी, मोटकिये विपाईली दिठी, आणि दुःख कालिंदीच्या तटी झाड होऊन ठेली. ह्या बिचाऱ्या त्रैलोक्यावर थोडी नजर टाकली तेव्हा ते दुःखरूप कालिंदीच्या म्हणजे यमुनेच्या तीरावर झाड बनून राहिलं असं दिसलं. हे सगळं जगणं आहे. हेच विश्वरूप दर्शन आहे. विश्वरूप दर्शनानं अर्जुन भांबावला. त्या दर्शनाने अर्जुनाला समग्र जीवनाचंच दर्शन घडवलं होतं. दिव्य माल्याम्बरधरम दिव्य गंधानुलेपनम असं ते रूप म्हणजे तेजोराशी होतं. तसंच दंष्ट्रा कराला निचते मुखानी असं भयंकरही होतं. पै अखंड डोळ्यापुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे. विश्वरूप दर्शन म्हणजे महाभयाचं फुटलेलं भांड आहे.
आणि हे सगळंच आवरून घे असं सांगण्याची वेळ येते. अर्जुन तसं कृष्णाला सांगतो आणि म्हणतो, बाबा रे, मला तुझं नेहमीचं रूप दाखव. नेहमीचं रूप म्हणजे मला पाहिजे तसं, शांत, सोज्वळ, भक्तसखा असलेलं, संकटातून वाचवणारं, द्रौपदीच्या धाव्याबरोबर धावून येणारं, मी पूजा करू शकेन असं, मी साकडं घालू शकेन असं, ह्या दुःख कालिंदीतून मला वाचवेल असा दिलासा मला देणारं, आजूबाजूला दिसणाऱ्या आणि मला भोगाव्या लागणाऱ्या दुःखापासून, संकटापासून दूर जाऊन ज्याच्या आश्रयाला जावं असं एक ठिकाण, एक जागा मी निर्माण केली आहे. तिचा आधार घेतला म्हणजे मला काहीसं सुरक्षित वाटतं. ह्या रूपामध्ये मी रमलो म्हणजे काय होतं? मला विसर पडतो त्या विश्वरूपाचा, त्या महाभयाच्या फुटलेल्या भांड्याचा. तो विसर पडावा म्हणून मला रमायचं आहे ह्या तुझ्या मी निर्माण केलेल्या स्वरूपात. हे रूप माझं मन, माझे पूर्वग्रह, माझे संस्कार, माझ्या ज्ञानामुळे निर्माण झालेले विचार, अशा अनेक गोष्टी मिळून तयार झालेलं आहे. ते रूप मनाला दिलासा देणार आहे आणि म्हणून मला ते हवं आहे. पण या तात्कालिक सुखमय संवेदनेतून बाहेर पडलं म्हणजे लक्षात येतं की अरे, मी अजून दुःख कालिंदीच्या तटीच उभा आहे. तुला भेटण्याची ओढ तर अनिवार्य आहे आणि हा संसार तर टळत नाही. अर्जुन म्हणतो आहे, तेवींची तू देखील यासाठी काही सहसा तुझ देवो येईल मिठी. तुला मिठी मारायची आहे. आणि नेदी तरी संकटी राहो केवी, म्हणून मागा सरू तव संसारू आडवित येतसे अनिवारू, आणि पुढा तू तव अनावरू नयेसी घेवो. तुला पाहिल्याबरोबर तुला एकदम आलिंगन देता येईल का? बरं, आलिंगन जर न द्यावं तर ह्या संकटात कसं राहावं? मागे सरावं तर अनिवार्य असा हा जन्ममरणरूप संसार मागे सरण्याला आडवा येतो. आणि पुढे असणारा तू कितीही अनावर इच्छा असली तरी आकळता येत नाही. हाच विचार एका पारंपरिक अभंगात अगदी सहजतेने व्यक्त झाला आहे. आली पंढरीची वारी, आली आषाढीची वारी, आली पंढरीची वारी, आली आषाढीची वारी, तारांबळ माझ्या घरी, कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. घरी व्याल्या चारी म्हशी, घरी व्याल्या चारी म्हशी, दूध दुभत लई भारी, कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. तारांबळ माझ्या घरी, कशी येऊ सांगा. लेकी गेल्या सासूरवाशी, घरी सून गर्भवाशी, कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. श्रीकृष्णाला आलिंगन देण्याची तीव्र इच्छा आहे. भवसागरातून बाहेर पडून त्याच्यापर्यंत पोचायचं आहे. पण हा विचार त्याच्याशी एकरूप होण्याच्या इच्छेपेक्षा ह्या संकटात मी राहू शकत नाही, ह्यातून मला सोडव, ह्यासाठी असतो. म्हणून विश्वरूप जावे मग माते घ्यावे, म्हणजे ह्याते घ्यावे हा विचार नेदी तरी संकटी राहो केवी या भावनेतूनच आहे. प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे ही मनाची धडपड असते. मन आपल्याच परिघात फिरत असतं, त्यामुळे त्यांनी काढलेली उत्तरं आपल्याला एक दिलासा देतात, तेवढ्यापुरता आधार देतात. पण त्या प्रश्नातून मुक्त करत नाहीत. मनाच्या ह्या मर्यादित व्यवहाराने ह्या विश्वातील घटनांचं आकलन होणं शक्य नाही. संकल्प विकल्प करतं ते मन, अशी मनाची व्याख्या केली आहे. विकल्पांना दूर सारून संकल्पांची पूर्ती करण्यासाठी आपले प्रयत्न चालू असतात. त्यामुळे आपण कल्पिलेल्या विश्वामध्येच आपण फिरत राहतो. मनाच्या मदतीने एका संकटापासून पळून जाऊन दुसऱ्यामध्ये अडकतो. एका सुखाचा आस्वाद घेत असताना पुढचं आणखी कसं मिळत राहील ह्याचा विचार चालू ठेवतो. अगदी ऐहिक सुखापासून ते आध्यात्मिक मोक्षसुख मिळवण्यासाठी धावताना सुद्धा ह्या मनाच्या व्यापारातून सुटका होत नाही. ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी दुःख कालिंदीच्या तटीच उभा आहे. अनिवार्य संकटात अडकलो आहे आणि पुढे तो अनावरू आकळत नाहीस असंच वाटत राहतं. बरं, ह्या महाभयाच्या फुटलेल्या भांड्यापासून दूर जायचं आणि त्या शांत सुंदर सुख देणाऱ्या
कृष्णरूपाला आलिंगन द्यायचं, ही आसही मनाचीच आहे. भगवंतांनी विश्वरूप दाखवलं ते मी ह्या संसारापासून वेगळा नाही हे सांगण्यासाठीच. अर्जुन सर्वांगाचं कान करून ऐकतो आहे. दिव्यदृष्टीचा लाभ झाल्यामुळे त्याला विश्वरूप तर दिसलं आहेच, पण एक वेगळाच साक्षात्कार त्याला झाला आहे. सुरुवातीला त्या दर्शनाने तो भयभीत झाला, पण हळूहळू त्याच्या लक्षात आलं की हे सगळं जगणं आहे, जग आहे, जीवन आहे, किंबहुना हे विश्वरूप म्हणजे मीच आहे. पण हे कसं आणि केव्हा? पुढे असणारा तू अनावर आहेस, आकळत नाहीस तर करायचं काय? नेदी तरी संकटी राहो केवी हा प्रश्न आहेच. हे विश्व, हे सुखदुःख, हे भय, हे अनिश्चितता, राग, लोभ, जगाचे व्यापार, हे सगळंच जगणं आहे. मग ते जगत असताना फरक काय राहिला? एक विश्व एक आपण, ऐसे अळूमाळू होते जे दुजेपण, ते आटोनी गेले. असं जेव्हा तीव्रतेने वाटलं तेव्हा नक्की काय झालं? तेव्हा मला संकटातून बाहेर काढ ही आसच संपून गेली. हा मी, हे विश्व, हे त्यातलं सुखदुःख, असं जे वेगळेपण होतं ते कुठेतरी विरालं. ह्या विश्वातल्या घटनांशी, वस्तूंशी, निसर्गाशी, प्राणीमात्रांशी माझं नातं खूप स्वच्छपणे भावलं. हे विश्व आहे तिथेच आहे. फरक पडला तो माझ्या वृत्तीमुळे. अतिशय सजगपणे, अविचलित मनाने मला हे हवं, ते नको, ह्यातून बाहेर पडायला हवं, हे सगळे विचार बाजूला सारून ह्या विश्वाकडे पाहिलं, त्याच्याबरोबर राहिलं की त्याचं, ह्या विश्वाचं कृष्णरूप, शांत रूप माझ्यासमोर प्रकट होईल. किंबहुना अंतःकरण विराले ही भावना अनुभवाला येईल आणि नेदी तरी संकटी राहू केवी हा प्रश्नच विलयाला जाईल. पण त्यासाठी कुठल्याही मुक्कामाला पोचण्याची इच्छा, त्याच्यासाठीच्या मार्गाचा शोध थांबू शकतो का? संपुष्टात येऊ शकतो का? जबरदस्तीने, अनुशासनाने किंवा नैराश्यामुळेही नव्हे, तर ती आसच पूर्णपणे लयाला गेली अशी अवस्था येऊ शकते का? मनुष्याने आपल्या बुद्धीच्या बळावर फार मोठी प्रगती केली आहे, पण तो या ज्ञानाने, विचारांनी, तंत्रज्ञानाने मिळवलेल्या विजयामुळे हरखून गेलाय, त्यात हरवून गेलाय. ज्ञानदेवांनी याचं वर्णन फार छान केलं आहे. सत्व, रज, तम हे गुण आत्म्याला कसे बद्ध करतात ह्याचं गीतेच्या 14व्या अध्यायात वर्णन आहे. सत्वगुण सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. ज्ञानदेव म्हणतात, तेवी सत्वे लुब्धके सुखज्ञानाची पासिके. सत्वगुणरूपी पारध्याकडून सुख आणि ज्ञानरूपी पाश ओढले जातात. त्यात मनुष्य अडकतो. आपल्यापाशी असलेलं आत्मसुख आपणच व्यर्थ घालवतो. या ज्ञानाच्या, विचारांच्या, बुद्धीच्या, मनाच्या शक्तीच्या पलीकडे काही आहे. व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे अनंत आहे. ते मनाच्या मदतीनं शोधता येत नाही. ते न मागता तुमच्याकडे यायला हवं. जीवनाकडे, त्यातल्या अस्वस्थतेकडे, सुखदुःखांकडे, मनोव्यापारांकडे आवड, नावड, निवड शून्य अवधान दिलं तर अनाहूतपणे ते आपल्याला भेटतं आणि त्याबरोबर आलेली शांती केवळ अपूर्व असते. ही अवस्था येते तेव्हा मनासी मनपण न स्फुरे, बुद्धी आपण पे न सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. तेव्हा ताटस्था ताटस्थ्य पडिले, टकासी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता. तेव्हा मनाला मनपण स्फुरेनासं झालं, म्हणजे मनाचा संकल्प विकल्प करणं बंद झालं. बुद्धी आपण आपल्याला सावरेनाशी झाली, म्हणजे बुद्धी कोणत्याही गोष्टीविषयी निश्चय करेनाशी झाली. आणि इंद्रियांच्या वृत्ती माघारी परतून परत हृदयात साठवल्या, इंद्रिय वृत्ती अंतर्मुख झाल्या. त्या स्थितीत स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली, एकाग्रतेला एकाग्रता आली आणि जणू काही ज्ञानमात्रालाही मोहनास्त्रच घातलं.
नष्टो मोह स्मृतिर्लब्धा अशी अर्जुनाची अवस्था झाली असं आपण वाचतो. पण त्याच्याही पलीकडे असणारी मनासे मनपण न स्फुरे ही अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये विश्व पाहणारा मी आहे आणि हे विश्वही मीच आहे ह्याची जाणीव होते. वर्णन न करता येण्यासारखी ही स्थिती असली पाहिजे. द्रष्टा आणि दृश्य एकच झालं असता नुसतं दर्शनच उरतं. मनाचं मनपण संपल्यानंतर ते न मागता न झगडता घडत असतं. ह्या विश्वरूपाचं आणि आपल्या मनोव्यापारांचं अशा प्रकारचं दर्शन घडलं. मनाचे व्यापार थांबले, ज्ञान आणि बुद्धी आपापल्या जागी गप्प बसले, तर त्याच्या पलीकडची शांती आणि प्रेम ह्याची जाणीव मनाला स्पर्शून जाईल. ती अवस्था वर्णन करायला मनाची शक्ती आणि शब्दांचं सामर्थ्य उपयोगी पडणार नाही. फार क्वचित अशा अवस्थेचं वर्णन केलेलं आपल्याला आढळतं, कारण हे शब्दातीत आहे. एखादा प्रतिभावंत ते आपल्याला शब्दात सांगून जातो. ते सांगावं असा त्याचा हेतू नसतो. आपल्या संवेदनशील मनाला ते भावतं. इरावतीबाई कर्वे गेल्या शतकातल्या थोर विदुषी, मानववंशशास्त्रज्ञ, लेखिका. त्यांचा आध्यात्मिक तत्त्वज्ञानात्मक वैचारिक पाया वेद आणि उपनिषदांसारख्या संस्कृत वाङ्मयाच्या अभ्यासातून घडलेला होता. भारतातल्या आणि जगातल्या इतर धर्मांची त्यांना चांगली ओळख होती. पुरातन कालापासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीशी त्यांची नाळ जोडलेली होती. ह्या जगाशी असलेल्या आत्मीयतेच्या नात्याची त्यांना जाण होती. एकदा महाबळेश्वरमध्ये संध्याकाळच्या वेळेला टेकडीवर बसलेल्या असताना ह्या अपूर्व नात्याच्या जाणीवेनं त्यांचं मन भरून आलं. समोर सूर्यास्ताचा केशरी रंगाची उधळण झालेले ढग होते. पर्वतराजी होती. त्या क्षणाला त्या निसर्गाशी, सूर्यास्ताशी, शेजारी बसलेल्या नातीशी, आनंदाने शेपटी हलवत आलेल्या कुत्र्याशी, सगळ्या आसमंताशीच एकरूप झाल्याची जाणीव त्यांच्या सर्वांगातून लहरून गेली. जीवनाचं एकच तत्त्व आपल्या सगळ्यांमधून भरून राहिलं आहे हा विलक्षण विचार त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला. ह्या अनुभवाने भारलेल्या अवस्थेतच घरी परतलेल्या इरावतीबाईंनी दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या महायुद्धामध्ये वंशहत्येमध्ये सामील झालेल्या नाझी ॲडॉल्फ ऐकमनच्या खटल्याची बातमी वाचली आणि त्या बातम्या वाचता वाचता त्या अस्वस्थ झाल्या. जगाशी जोडल्या गेलेल्या या अभूतपूर्व नात्याशी या हिंसेची सांगड कशी घालायची? जर त्या संध्याकाळी तो सूर्यास्त, त्यांच्या नातीचं ते गोड हास्य, आनंदाने शेपटी हलवणारं ते कुत्र ह्या सगळ्यांमध्ये त्या होत्या, तर मानव वंशाची क्रूर हत्या करणाऱ्या नाझींमध्येही त्या असल्या पाहिजेत. 1927-28 साली त्या PhD करण्यासाठी जर्मनीमध्ये राहिल्या होत्या. त्या काळातले त्यांचे काही मित्र या हत्येला बळी पडले होते. काहींची आयुष्य उद्ध्वस्त झाली होती. असं करणाऱ्या नाझींबद्दल त्यांच्या मनात घृणा, संताप दाटून आला. पण त्याचवेळी तो विलक्षण विचार त्यांच्या मनात चमकून गेला, दे आर ऑल्सो यू. जीवनाच्या समग्रतेमध्ये असणारा तत्वमसी, हळुवार चित्ताला हलवून सोडणारा हा साक्षात्कार, सौंदर्य आणि क्रौर्य, दुःख ह्या सगळ्या गोष्टींचं संपूर्ण आकलन, दर्शन घडलं तर कदाचित तेथ एक विश्व एक आपण, ऐसे अळूमाळू होते जे दुजेपण, तेही आटोनी गेले अंतःकरण विराले सहसा, ही अवस्था अनुभवाला येऊ शकेल.